श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। परदेशी शिक्षण वृत्तीत 10वी 12वी आणि पदवी मध्ये तसेच मास्टर्स मध्ये देखील 75% गुण असेल तरच शिष्यवृत्तीसाठी पात्र आहे। सोबतच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी 8 लाख रुपयापर्यंत उत्पन्नाची अट अशा विविध जाचक अटी विरोधात मागासवर्गीय विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं आज दुपारच्या सुमारास नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। याबाबत विद्यार्थ्यांनी अधिक माहिती दिली आहे। प्रवीण साखरकर नाशिकलाच राहणार आहे। परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्र शासनाने अनेक जाचक अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहे, त्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत। त्यात एक पहिली जाचक अट आहे की यांनी 8 लाखाची कॅपिंग लावलेली आहे आणि ते 8 लाखाचं उत्पन्न मर्यादित तेवढ्यामध्येच त्यांनाच स्कॉलरशिप मिळणार, बाकीच्यांना मिळणार नाही। ह्यापूर्वी अशी अट होती की पहिल्या 100 युनिव्हर्सिटीमध्ये ज्यांना ॲडमिशन मिळेल त्यांच्यासाठी 8 लाखाची उत्पन्नाची मर्यादा नव्हती। आता ह्याच्या पुढे अजून त्यांनी कॅपिंग अशी लावलेली आहे की PhDला जाणारी मुलं त्यांना 40 लाख रुपये ची शिष्यवृत्ती आहे आणि पदव्युत्तर मुलांसाठी 30 लाख शिष्यवृत्ती आहे, ती एक कॅपिंग लावलेली आहे। आणि परदेशी जाणाऱ्या मुलांचा खर्च कमीत कमी 60 ते 90 लाख रुपये होतो, तो बाकीचा खर्च ह्या गरीब मुलांनी कसा करायचा। माझं नाव गीताक्षी आहे। मला स्वतःला इम्पिरियल कॉलेज लंडन या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटली आहे, जी जगातली रँकिंग 2 वर युनिव्हर्सिटी आहे। एवढ्या मोठ्या युनिव्हर्सिटीसाठी मी तब्बल 2 ते 3 वर्ष मेहनत केली आहे आणि या सगळ्या अटींमुळे मला स्कॉलरशिप न भेटण्यामुळे माझं जाण्याचं कॅन्सल होऊ शकतं, कारण की आम्ही एवढं केपेबल नाही आहे एवढा खर्च पुरवण्यासाठी। सो या अटी खूप चुकीच्या आहेत आणि हीच रिक्वेस्ट आहे की या अटी मागे घ्याव्या। यावेळी 75% अट पूर्ववत 55% झालीच पाहिजे। OBC असो की अनुसूचित जाती, शासन करतंय परदेशी शिक्षणाची माती अशा आशयाचे फलक हातात घेऊन हे धरणे आंदोलन करण्यात आलं। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।